डिम्पीज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे घोटलेली वांग्याची भाजी। तर घोटलेली वांग्याची भाजी ही वरणबट्टीसोबत खाल्ली जाते। मी बट्टीची रेसिपी पण टाकलेली आहे। आता आपण घोटलेल्या वांग्याच्या भाजीची रेसिपी बघूया। अद्रक, लसूण, कोथिंबीर बारीक ठेचून घेतलेला आहे। हळद, गरम मसाला, तेजपान आणि कोथिंबीर, लाल मिरची घेतलेली आहे। सर्वात आधी कुकर घ्यायचा। कुकरमध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा टाकायचा। छान फ्राय करायचं। आता ही भाजी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवते आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे गरम मसाला ॲड केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता याला छान फ्राय केल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते आहे। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। 2 चमचे तमालपत्र घेतलेला आहे, 1 त्याचे तुकडे करून त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। छान मिक्स केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेले वांगे टाकूया आणि वांग्यांना पण छान मिक्स करून घ्यायचं। आता वांगे छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। जोपर्यंत हे छान मिक्स होतंय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली। तर आता मीठ पण छान ॲड केलेलं आहे आणि छान आता आपण वांगे मिक्स करून घ्यायचे कुकरमध्ये आणि आता भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची वरनं आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं। आणि मग मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाव ग्लास पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी नाही टाकायचं, एकदम थोडंच पाणी टाकायचं की आपले वांगे छान शिजतील। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान सगळा मसाला वांग्याला लागलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला मिक्स करून आपण कुकरच्या छान 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली भाजी छान शिजून होते। तुम्हाला मी दाखवणार आहे। आता 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर ओपन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आहा, वांगे किती छान आपले शिजलेले आहेत। आता आपण या वांग्यांना घोटून घेऊया कारण आपण घोटलेली वांग्याची भाजी बनवतोय जी बट्टीसोबत खाण्यासाठी खूप चविष्ट लागते। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली घोटलेली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। या पद्धतीने घोटलेल्या वांग्याच्या भाजीवरती लिंबू पिळून खाण्यासाठी घोटलेली भाजी रेडी आहे। धन्यवाद।